स्पीड 400 मध्ये टायर हगरचे दोन ऑप्शन आहेत. एक आहे कस्टम ऑप्शन जो आपल्याला बनवून घ्यावा लागेल आणि दुसरा एक ऑप्शन आहे तो आहे रेडीमेड जे टायर हगर आहेत ते इन्स्टॉल करायचा. सो कस्टम ऑप्शनमध्ये यामाहाची जी R15 गाडी आहे आणि FZ ही जी गाडी आहे त्या दोन्ही टायर हगरसाठी आपण एक कस्टम ब्रॅकेट बनवून ते आपण इन्स्टॉल करून घेऊ शकतो किंवा मार्केटमध्ये हायपर रायडर किंवा बाकी जेनेरिक खूप सारे टायर हगर अवेलेबल आहेत ते इन्स्टॉल करू शकतो. तर कस्टम बिल्डमध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही ब्रॅकेट डिझाईन करता त्याच्यामध्ये तुम्हाला बाईकचे काही पार्ट कट वेल्ड करावे लागतात आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये रस्टिंग खूप होतो. त्यामुळं R15 किंवा FZ यांचे टायर हगर 100% इफेक्टिव्ह आहेत, पण त्याला बसवणं खूप कठीण काम आहे. आणि जे जेनेरिक टायर हगर आहे त्याच्यामध्ये मी जो बसवलेला आहे तो आहे हायपर रायडर कंपनीचा टायर हगर आणि तो माझ्या स्पीड 400 जे की 2025 मॉडेल आहे त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह आहे. सो इट प्रिव्हेंट्स 80% स्प्लॅशेस आणि थोडेफार स्प्लॅशेसमध्ये येतात, पण दॅट इज नॉट समथिंग टू बी बॉदर्ड अबाउट. सो फॉर द स्पीड 400 और स्क्रॅम्बलर 400X go for the hyper rider tire hugger. It is the best one which is available in the market. त्याची कॉस्ट आहे 1850 रुपीज आणि हा मी परचेस केला होता मोटो सेंट्रल बाणेर इथून. इन्स्टॉलेशन पण एकदम इझी आहे. कुठलाही मेकॅनिक तुम्हाला हार्डली 10 मिनिट्समध्ये तो फिट करून देईल. तो स्टर्डी पण आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे.